अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. नमस्कार स्वामी भक्तो, मी स्नेहा, तुमचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत. तर आजचा गुरुवार माझ्यासाठी पुन्हा एकदा स्वामीमय, आनंदमय आणि शांततेने भरलेली सुंदर सकाळ घेऊन उगवला. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ हे नाव उच्चारताच मनाला एक वेगळीच ऊर्जा मिळते. जणू काही सर्व चिंता, काळजी आणि भीती क्षणात दूर होते. प्रत्येक गुरुवारी माझा दिवस स्वामींच्या नामस्मरणाने सुरू होतोच आणि त्या क्षणापासून संपूर्ण दिवस सकारात्मकतेने भरून जातो. खरं सांगायचं तर ज्या दिवसापासून मी मनापासून श्री स्वामी समर्थांवर श्रद्धा ठेवायला सुरुवात केली आहे ना, त्या दिवसापासून माझ्या आयुष्यात खूप मोठा बदल झाला आहे. पूर्वी छोट्या छोट्या गोष्टींचा ताण यायचा, मनात भीती असायची, प्रत्येक जबाबदारी डोक्यावर ओझ्यासारखी वाटायची. पण आज स्वामींच्या कृपेने मला एक गोष्ट शिकायला मिळाली आहे, ती म्हणजे सगळं काही आपण करत नाही, करणारा तो वर बसलेला स्वामी आहे. आज कोणतीही अडचण आली, संकट आलं किंवा परिस्थिती कठीण झाली तरी मनात एकच विचार येतो, माझे स्वामी आहेत ना, ते सर्व काही उत्तम करतील. आणि खरंच हा विश्वासच माझी सर्वात मोठी ताकद बनला आहे. स्वामींवर श्रद्धा ठेवली की समस्या संपतात असं नाही, पण त्या समस्यांना सामोरं जाण्याची हिंमत नक्की मिळते. मनात धैर्य निर्माण होतं, योग्य निर्णय घेण्याची बुद्धी मिळते आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मनाला शांती मिळते. मी आजपर्यंत अनेक वेळा स्वामींची अनुभूती घेतली आहे. काही वेळा आपण पूर्णपणे निराश झालेला असतो, कोणताच मार्ग दिसत नाही, पण अचानक परिस्थिती बदलते आणि लक्षात येतं की ही तर स्वामींचीच कृपा होती. आपण कधी कधी म्हणतो की योगायोग झाला, पण माझ्यासाठी तो योगायोग नसतो, तो स्वामींचा आशीर्वादच असतो. आज मी जे काही आहे, जे काही मिळालं आहे, त्यामागे माझ्या कष्टांसोबत स्वामींची कृपाही आहे, यावर माझा पूर्ण विश्वास आहे. स्वामींनी मला शिकवलं की कोणावरही द्वेष करू नका, कोणाचं वाईट चिंतू नका, नेहमी चांगलं कर्म करा आणि प्रत्येक परिस्थितीत देवावर विश्वास ठेवा. माझ्या आयुष्यात आजही समस्या येतात, परीक्षा येतात, कधी मन खचतंही, पण त्या प्रत्येक वेळी स्वामींचं एक वाक्य आठवतं, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. हे शब्द आठवले की मन पुन्हा उभं राहतं. म्हणूनच आज मला असं वाटतं की स्वामींनी माझ्या डोक्यावरचा ताण नाहीसा केला नाही, तर तो ताण सांभाळण्याची शक्ती दिली, प्रत्येक संकटातून मार्ग काढण्याची बुद्धी दिली आणि प्रत्येक दिवस आनंदाने जगण्याची प्रेरणा दिली आहे. माझी एक छोटीशी विनंती आहे स्वामींकडे, फक्त काहीतरी मागण्यासाठी जाऊ नका. त्यांच्याकडे स्वतःला अर्पण करा, त्यांचं नाम घ्या, त्यांच्यावर विश्वास ठेवा, त्यांच्या चरणी मन मोकळं करा. कधी ना कधी तुम्हालाही त्यांच्या कृपेची अनुभूती नक्की येईल. आजच्या या पवित्र गुरुवारी आपण सर्वांनी एकच प्रार्थना करूया, हे स्वामी राया, आमच्या मनात सदैव श्रद्धा, सबुरी, चांगले विचार आणि सत्कर्म करण्याची प्रेरणा द्या. आमच्या कुटुंबावर, मैत्रिणींवर आणि सर्व भक्तांवर तुमची कृपादृष्टी सदैव राहू. पंचप्राण हे आतुर झाले करण्यात आरती, स्वामी करण्यात आरती. सगुण रूपाने येऊन स्वामी स्वीकारा आरती. हरिहर संगे ब्रह्मदेव ही खेळे तव भाळे, स्वामी खेळे तव भाळे. पुणव हासते प्रसन्नतेने मुखचंद्राच्या वरी, लाजविती रविते जाला तव नयनांच्या ज्योती, स्वामी नयनांच्या ज्योती. सगुण रूपाने येऊन स्वामी स्वीकारा आरती. पंचप्राण हे आतुर झाले करण्यात आरती, स्वामी करण्यात आरती. सगुण रूपाने येऊन स्वामी स्वीकारा आरती. पुण्यप्रद तव नाम असावे सदैव या ओठी, स्वामी सदैव या ओठी. श्वासासंगे स्पंदन व्हावे तुझेच जग जेठी. अगाध महिमा अगाध आहे स्वामी तव शक्ती, आहे स्वामी तव शक्ती.